मित्रांनो, पाठीमागं मी मुलाखत घेतलेली आठवणीतील बावऱ्या. मित्रांनो, ही पहिली मुलाखत होती माझी बैलगाड्या क्षेत्र झाल्यापासून आठवणीतील बैलांची मुलाखत घेतलेली. तर पहिला बैल घेतलेला हिंद केसरी बावऱ्या, दुधनवाडीचा बावऱ्या. तर तो खूप लोकांनी बघितला, पण जवळजवळ आपण म्हणू 25 ते 30 वर्षानं त्याच दावणीला त्याच मालकाचा एक हिरा चमकला आहे. तर माझ्यासोबत आहेत बावऱ्याचे मालक, हिंद केसरी दुधनवाडीचा बावऱ्याचे मालक. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. धन्यकुमार जगन्नाथ जाधव, दुधनवाडी. बरोबर. आणि आज चमकला हिरा. काय नाव याचं? संभाजीराजे. संभाजीराजे नाव बी भारी ठेवले, संभाजीराजे. विकास सरांनी ठेवले. बर बर बर. माईकवरनं त्यांनी पुकारतात. बर. बावऱ्या बावऱ्या गेला साधारण किती वर्ष झाले बावऱ्याला जाऊन? 30 वर्ष होऊन गेली की. बर. 30 वर्षानंतर गुलाल मी म्हणतो पहिल्यांदाच. आणि आपली एक अपेक्षा होती की असला तर असलाच पाळून आपल्याला अड्ड्यात जायचे म्हणून आपण 30 वर्ष काहीच केलं नव्हतं. सगळ्यात विशेष म्हणजे घरच्या गाईचा खोंड आहे, कुठनं विकत नाही घेतला. मी ज्यावेळेस मुलाखत मित्रांनो घेतलेली त्यावेळेस हा खोंड होता आणि माझ्याशी बोलत होते. हे आता ह्याच्या खोंड अपेक्षा आहे, पूर्ण केली आज अपेक्षा. आज अपेक्षा पूर्ण केली त्याने. होय. घरच्या गाईचा खोंड. होय. हा. काय आठवण झाली बावऱ्याची? काय आठवण सांगाल? बावऱ्याची आठवण होतीच की. आता वारंवार रोजच असते, पण त्यानं आज वाज दाखवलं, गुलाल मिळाला स्वतःचा आपला. त्यामुळे जरा आनंद झाला. किती मैदानात हे ना ते शक्य केलं? चौथं ते 5वं मैदान आहे आज. पहिल्या मैदानात गट पास केला आणि शिमेला तो बैल बाहेर गेला म्हणून गाडी गणली, नाहीतर गाडी तिथं बी गुलालच करत होती जरेवाडीत पहिल्या अड्ड्यात. संभाजीराजे खूप नाव ऐतिहासिक आहे. तर काय सांगाल ह्याचं वैशिष्ट्य? काय सांगाल? वैशिष्ट्य काय, त्याला पळवायला लागत नाही, काय नाही. बावऱ्यासारखं शांत झोपायचं आणि शांत न्यायचा. काय करायला लागत नाही, काय मारायचं नाही, पळवायचं नाही, काही करायचं नाही. मित्रांनो, मी आठवणीतील बावऱ्या ही मुलाखत घेतलेली. खूप सारे विक्रम बावऱ्याचे आहेत. म्हणजे अजूनही बावऱ्याचं नाव निघतं दुधनवाडीचा बावऱ्या म्हणून. महिन्यात काहीतरी 21 फायनल घेण्याचा विक्रम अजून अबाधित आहे. कोण मोडल असं नाही वाटत. संभाजी राजाचे जे वासरू आहे त्यात काय काय गुण दिसतात? बावऱ्याचं गुण काय काय तुम्हाला दिसतं? तशाच पद्धतीनं आहे की त्याला पोळवाय मारा फिराय काय लागत नाही आणि वळवल्यानंतर शांत उभा त्याच्यासारखाच राहतो. आणि पळण्याच्या बाबतीत तर काय त्याचा नाद नाही करायचा. म्हणजे अजून मी बैल घातले, त्या बैलात कुठल्याही बैलाला कमीच पडला नाही. कुठल्या साईडनं पळतोय? दुई खांदी. आतून बाहेरून? आतूनच आपण आता घातलाय ना, बच्चा आहे म्हणून आतूनच पळवतो. बर. ह्याचं वय किती आहे ह्या वासराचं? 13 महिन्याचं वासरू आहे. 13 महिने. फक्त 13 महिन्याचं. बरं. 13 महिन्यात गुलाल म्हणजे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. हो, बरोबर आहे. होय. बावऱ्यानं कितीव्या महिन्यात घेतलेलं फायनल? बावऱ्यानं काहीतरी 1-1.5 वर्षात घेतलेलं. बर. म्हणजे त्याच आपण म्हणू त्याच धमाक्यात ह्या वासरानं सुरुवात केली आता. बर. हो, त्यावेळेला आदत वगैरे नव्हतं ना, ओपनची चाड्डी असाय. चांगलं आहे. बावऱ्याचं शरीर आणि ह्याचं शरीर सांगा आम्हाला. आता ह्याचं कसं आहे, हे ओरिजिनल खिलार आहे आणि बावऱ्या होता हा गावठी खिलार. अशा पद्धतीचं होतं ना ते. बर. कोणाची पैदास आहे ही? शंखचा. कुठला? शिंगमोडका. त्याची पैदास आहे. मित्रांनो, आज खरंच कुठल्याही मालकासाठी खूप पर्वणी असेल. ते म्हणतात 30 वर्षानंतर एखाद्या मैदानात गुलाल त्यांना भेटतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. काय कोणाची आठवण येते आज? बावऱ्याची आठवण येतेच की. बावऱ्याची आठवण येतेच है ना. बावऱ्या तर होणं शक्य नाही, बावऱ्या एकच होत असतो. बरोबर. पण कसं बघताय ह्याच्याकडे आता? त्या बावऱ्याच्या पद्धतीनेच आपलं थोडं. पायरा कोण होता? पायरा संभा या भाऊ पाटील करवडी, त्यांचा मुलगा संतोष पाटील, त्यांचा बैल हा. बरं. या की पुढे. मित्रांनो, म्हणजे करवडीकर संतू पाटील करवडीकर आहेत, नामांकित हे जुनी व्यक्ती आहेत. काय सांगाल? 13 महिन्याचा. 2 मैदान, आता दुसरं मैदान आहे. आम्हाला कारव्यात निकाल दिलेला नाही, व्हिडिओ आहे आपल्या म्हणून आम्ही आज हाणली गाडी. आणि ड्रायव्हर नव्हता त्या दिवशी आम्हाला. आज ड्रायव्हर चांगला मिळाला, गाडी चांगली पळाली. तात्या ड्रायव्हर तासगावचे आम्हाला आठवड्यापूर्वी बोलले की बसतो मी गाडीवर. मग त्यांच्या नियोजनामुळं हे घडलंय सगळं. तात्या ड्रायव्हर तासगाव. बर. काय म्हणत होत तुम्ही?
संभा कैलास शिवभाऊ पाटील करवडीकरांचा संभा आहे. दुई खांदी पब्लिकनं पळतो आदत असताना. आत्ता दुसरा आहे. एकच महिना झालं, 1.5 महिना झालं दात लावून. दात आत्ता 1.5 महिना झाला लावला, 1 महिना बसून ठेवला. पहिलंच मैदान ह्याच्यावर केलं कारव्याचं, तिथं आम्हाला निकाल दिला नाही. परत आम्ही म्हटलं हाय अशी गाडी आज 21ला हाणू आणि कडनं पळून दुई खांदी कडनं पळतो, दुई खांदी कडनं पळून राहिला आज डावीनं. दोन्ही खांदी पब्लिकनं आदत असताना वासरू दोन्ही खांदी पब्लिकनं कॉकटेलवर पळालंय आणि सूर्यावर पळालंय. चांगला performance चांगला पळतो. म्हणजे तुमचं तर कौतुक आहे, पण मी ह्यांचं आज मी का कौतुक करतोय, कारण 30 वर्ष लागलेत. एवढ्या वर्षात काय सांगाल, म्हणजे खूप मोठा कालावधी आहे 30 वर्षामध्ये. 30 वर्ष म्हणजे आपल्याला त्या क्वालिटी पाहिजे होती त्या पद्धतीची, म्हणून आपण थांबलो होतो की अड्ड्यात जाय तर काहीतरी झालं पाहिजे म्हणून आपण थांबलेलो होतो. आणि आपलं एक पण होतं की अड्ड्यात जाणारा बैल त्यानं काहीतरी गुलाल करण्याची धमक पाहिजे त्याच्याकडे. बर, तर मित्रांनो परत एकदा नाव सांगा, तुमचं नाव कळू द्या महाराष्ट्राला. मित्रांनो पण दुधनवाडीचा बावऱ्याचा काळ सांगा, कुठल्या काळात पळायचं? 97 ते 99च्या काळातला बावऱ्या पळत होता त्या काळात. बर, 96-97 म्हणजे 96-97 पासून त्यांना अगदी महाराष्ट्र झपाटून ठेवलेलं. आपण आठवणीतील बावऱ्या ही माहितीपट बनवलं आहे. तर ते म्हणतात जवळ 30 वर्षानंतर आज त्यांना गुलाल भेटलाय. पहिला गुलाल आहे तुमचा, पहिलाच गुलाल गुलाल आहे. संभाजीराजे या वास्त्रानं गुलाल घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा जी बावऱ्यानं जो ह्यांना नाव दिलं, जी प्रतिष्ठा दिली, तीच प्रतिष्ठा ह्या वासरानं करावी अशा आपण प्रार्थना करू. तर असं म्हणेन बावऱ्या आला जन्माला. आला त्या आता बावऱ्याचे अक्षय मागे त्यानं चालवले असं मला वाटायला लागलं आणि मनापासनं एकदम माझं मोठं मन झालं, म्हणून मी बघायला इकडे आलो, नाही तर बघाय बी येत नव्हतं. आजपर्यंत कधी बघाय बी नाही आला? होय, बावऱ्या जसा गेला दावणीतून तसा तुम्ही बघाय बी नाही आला कधी? नाही. त्याच्यानंतर आत्ता आलाय? हो मित्रांनो, जवळजवळ 30 वर्षानंतर ही व्यक्ती बैलगाड्या बघायला आली. आज गुलाल भेटला वासराला, काय सांगाल याच्याविषयी? गुलाल भेटला. जुना पायरा आणखीन त्या 30 वर्षाच्या काळातला जुना पायरा यांचा आणखीन आहे पाठीमाग करवडीकरांचा. म्हणजे मित्रांनो, आता यांनी नवीन माहिती सांगितली. 30 वर्षापूर्वी जो बावऱ्या वगैरे पाळायचा, तर तेच रिलेशन जपून आज पायरा केला. काय सांगाल? त्यांची पहिली जुनी बैल पळत होती दोघांची, करवडीकरांचा आणि दुधनवाडीकरांचा. परत आज त्यांची आणखी गाडी पळाली आणि आज राहिली. जुनी बैल 30 वर्षापूर्वीचा पायरा आहे त्यांचा. मित्रांनो, ह्या निमित्तानं बावऱ्याची आठवण सारखी होते. आणि बावऱ्या म्हणजे का जिवंत राहतोय, कारण त्याच्या आठवणीतून. आणि त्याचंच प्रतिरूप हे म्हणतात आलेत ह्या वास्त्राच्यात. संभाजीराजे वास्त्राचं नाव आहे. तर त्यांच्यात तर शुभेच्छा ह्यांना देऊया. सुरुवात आहे. धन्यवाद.